दारुगड बये दारुगड. कोणाला बघ शाळेला उशीर होतो. आज कामवाली बाई पण नाही आली. पदरावरती सरकारीचा मोर नाचरा हवा, संसारातून वेळ काढून खेळ खेळूया नवा. मानतेकर पैठणी घेऊन आला. पहिली उघडताना दा रोज बक्षीस देणार. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती. नमस्कार. होम मिनिस्टरमध्ये मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. आता आपण आहोत ते विक्रोळीमध्ये. विक्रोळी कन्नमवार नगर आणि तिथलं हे जागृत असं श्री गणपती बाप्पाचं, श्री गणेशाचं मंदिर. या ठिकाणी आज आपण तुमच्या सुखासाठी प्रार्थना केलेली आहे. गणेशोत्सव मोठ्या उत्साहामध्ये आणि धडाक्यामध्ये सुरू असतानाच आता आजच्या भागात पैठणी कोण पटकावणार तेही बघणार आहोत. सुरुवात करूया आजच्या चिठ्ठ्यांना आणि बघूया आजच्या भागातल्या पैठणीची मानकरी कोण ठरणार विजेती. चला. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. कन्नमवार नगरमध्ये आज कोण पैठणी जिंकणार आता काही वेळात स्पष्ट होणार. पण या भागाला सुरुवात तोपर्यंत होणार नाही जोपर्यंत मी चिठ्ठी काढणार नाही. मी चिठ्ठी काढून एक एक नाव जाहीर करणार आणि मग सगळ्यांनी यामध्ये सहभागी व्हायचं. पहिलं नाव जाहीर करतो. पहिल्या टप्प्यावर 5 जणी कोण ते बघूया. आणि त्यासाठी हे पहिलं नाव सुशीला कदम. कुठे राहता तुम्ही? कन्नमवार 2. घरी कोण कोण आहे? मुलगा आहे, मिस्टर आहे आणि मी. मिस्टर काय करतात? घरीच असतात. या गणपतीच्या दर्शनाला येता तुम्ही? हो येतो. बरं वाटतं की नाही? हो बरं. किती वर्ष झाली येत आहे? असं कधी टाइम मिळेल तेव्हा, रोज नाही. असं त्यांनी सांगितलं की जणू काय बापरे. मला तर घाम फुटलाय. तुम्हाला घाम फुटलाय? तुम्हाला बघून मला घाम फुटलाय. टेन्शन घेऊ नका, हसत राहा. एक चिठ्ठी काढा तुम्ही. काढा एक चिठ्ठी काढा. सुनीता गोकदम या. माझं नाव आहे सुनीता कदम. मला काय देता दम? तुम्हाला दम नाही देत मी. तुमची वाट बघत होते, 2 दिवस वाट बघते की तुम्ही कधी येणार ते. तुम्ही रोज याल का तर बरं होईल. आता बघतो कोणाची विकायची राहिली घर. बर मला सांगा कुठे राहता तुम्ही? 240 बिल्डिंग नंबर 200. घरी कोण कोण आहे? घरी एक माझा मुलगा डायरेक्टर आहे अमित कदम आणि दुसरे माझे मिस्टर, ते माझ्यापेक्षा 10 वर्षांनी मोठे आहेत. ते घरीच असतात, जेवतात झोपतात, दुसरं काहीच काम करत नाही. बरं करतात. छान छान. काय करता येईल त्यांच्याकडे? बिचाऱ्यांकडे पर्यायच नाही. कारण उठलं किंवा जागं राहिलं तर ह्यांचं ऐकावं लागणार, त्यापेक्षा झोपलेलं बरं वाटतं. माहेर कुठलं तुमचं? माहेर माझं कणकवली. अचगणी म्हणून गाव आहे, छोटासा गाव आहे. एक गाणं ऐकवा ना. गाणं कोणतं बोलू? गाणं धगधग करणे. नको विसरू भीमरायाचे उपकार, त्यांनी उघडले बुद्धाचे दार. परवा नव्हती मरणाची, मान आणि अपमानाची. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. बर आता मी पुढचं नाव घेतो. घ्या तुम्ही घ्या. एक यातलं नाव घ्या. थरथरत होत्या, मला टेन्शन आलं. विजया चव्हाण. नाव सांगा. विजया जयवंत चव्हाण. कुठे राहता तुम्ही? कन्नमवार. बरं तुमची चिठ्ठी आली आहे. होम मिनिस्टरमध्ये सहभागी झालायत. कसं वाटतंय तुम्हाला? बरं वाटतंय? बरं वाटतंय. वाटलं होतं का आज चिठ्ठी येईल असं? नव्हतं का? एवढं सगळ्यात म्हटल्यावर माझी चिठ्ठी येईल असं वाटलं नव्हतं. हो ना, म्हणून तेवढ्या सगळ्या राहिल्या तिथेच आणि तुम्ही आलात पुढे. घरी कोण कोण असतं? मिस्टर असतात, मुलगा असतो. तुमचं माहेर कुठलं? रत्नागिरी. गणपती मंदिराविषयी सांगा. या
गणपती मंदिर जागृत देवस्थान आहे. तरी जवळजवळ एक 25-30 वर्ष झाली आहे मंदिराला. बरं, आम्ही येतो नेहमी दर मंगळवारी. एक चिठ्ठी घ्या. श्यामल हेमंत नलावडे. श्यामल. काय झालं? केवढा आनंद झाला हो की ना. यांचं आलं असतं नाव तर ICUतच न्यायला लागलं असतं. नाव सांग. श्यामल हेमंत नलावडे. कुठे राहता तुम्ही? विक्रोळी स्टेशन. स्टेशन. आज इकडे कशा काय आला? दर्शनाला आला होता? मैत्रीण घेऊन आली. मैत्रीण घेऊन आली. सगळ्या जणींच्या चेहऱ्यावरती असे भाव आहेत. तुझ्या काही काम नव्हता हा? एवढं मैत्रिणीला बोलून आणलं. बरं, घरी कोण कोण असतं? घरी मिस्टर, 2 मुलं, सासू आणि मोठे दीर. घ्या उखाणा घ्या. उखाणा घ्या. धोलवड माझे सासर, मांजरवाडी म्हणजे माहेर, पैठणी आज मलाच मिळणार हाच माझा आहेर. अरे वा 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 वा, व्हेरी गुड. 4 जणी. अजून एक चिठ्ठी काढा. सुनीता विजय वाघमारे. सुनीता विजय वाघमारे. या, तुम्ही कुठे राहता? इथेच कन्नमवारमध्ये 167. 167. बरं, कसं वाटतंय आता तुमचं नाव आलं? खूप छान वाटतं. छान वाटतंय. कधी नाव येईल असं वाटलं होतं तुम्हाला? नाही, अजिबात नाही. बरं, आता या पहिल्या खेळात बघूया कोण जिंकणार. आणि या 5 जणींमधून एक माऊली अंतिम टप्प्यावरती दाखल होणार. त्या कोण हे बघूया. त्यासाठी हा खेळ. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. प्रत्येकीला 10 संधी मिळणार. मधोमध एक चौकोन आखलेला आहे. त्या चौकोनात येऊन उभं राहायचं आणि इथून हे सोनेरी कडं टाकायचं. ते कडं टाकल्यानंतर 2 टप्पे आहेत. पहिल्या टप्प्यात थांबला तर 1 गुण. ते कडं जर दुसऱ्या टप्प्यात थांबलं तर 2 गुण. अशा पद्धतीने 10 संधीमध्ये ज्यांची गुणसंख्या जास्त ती माऊली, त्या वहिनी पुढच्या खेळात जाणार. लक्षात ठेवा, जर रेषेवरती ते कडं पडलं तर त्याचे गुण मोजले जाणार नाहीत. पार्वतीच्या बाळा पायात वाळा, पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा, पुष्पहारांच्या घातल्यात माळा, ताशाचा आवाज 1 ताशाचा आवाज तररर झाला रे गणपती माझा नाचत आला, ताशाचा आवाज तररर झाला रे गणपती माझा नाचत आला. नाही. आतापर्यंत 1 गुण. अभिनंदन. तुम्ही तिकडे जा. या माऊलीची गुणसंख्या आहे 1. या माऊली तुमची संधी. दोन 4 मोदक लाडू 5. पंक्तीला घेऊन आतापर्यंत 5 गुण झालेले आहेत. भक्ती भावाने 5. गणरायाचं गुणगान गाऊ डोळे भरून 7. तुमच्यासाठी पुढची संधी. 2 4 5. नाही. 5 रेषेवर आहे. 6 7 गाव हजारा रंगून गेला र गणपती माझा नाचत आला. नाही. 7 आणि 7 अशी दोघींची बरोबरी झालेली आहे. बघूया नंतर काय होणार. या, आता तुमच्यासाठी आतापर्यंत 7 गुणांवर दोघी आहेत. 8 गुण किंवा त्यापेक्षा जास्त मिळाले तर तुम्ही अंतिम फेरीत जाऊ शकता. खेळा. 1 3 वंदन माझे तुझिया पाया 5 धरी शिरावर कृपेची छाया 7 भक्ताला या दर्शन द्याया नाही. 7
8 8 8 अभिनंदन. अंतिम फेरीत आपण दाखल झालेले आहात. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि आता माऊली तुम्ही पुढच्या खेळात दाखल झालेल्या आहात. पुढच्या टप्प्यावर अजून 5 जणींची नावं जाहीर होणार. त्या 5 जणी कोण हे बघण्यापूर्वी घेऊया काही क्षणांची विश्रांती. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. कन्नमवार नगर मधल्या या गणपती बाप्पाच्या मंदिराच्या प्रांगणात हा खेळ रंगतो आहे. आणि आता पुढच्या चिठ्ठ्या म्हणजे पुढची नावं कोणाची जाहीर होणार ते बघूया. पहिलं नाव मी जाहीर करतो. मयुरी काडगे. कुठे राहता? कन्नमवार नगर 2 मध्ये. आणि माहेर कुठलं? वरळीला. एक चिठ्ठी काढा. अरुणा माने. सांगा कसं वाटतंय तुम्हाला? खूप आनंद झाला मला. का हो? तुम्हाला बघून. मला बघून आनंद झाला. मला वाटलं चिठ्ठीत नाव आलं म्हणून. आम्ही रोज तुम्हाला टीव्ही मध्ये बघतो, पण आज प्रत्यक्ष बघतोय. प्रकट झालोय मी. हो ना. तुम्हाला काय बोलावं असं वाटेल आज या निमित्ताने? आज इकडे आलात, आम्हाला खूप आनंद झाला. आणि हा कार्यक्रम बघून म्हणजे इकडे आम्ही पहिल्यांदा मी बघते इकडे कार्यक्रम तुमचा. हा नाही, पहिल्यांदाच या गणपती मंदिरात होतो आहे. कारण इतकी वर्ष आम्ही वेगवेगळ्या गणपती मंदिरात जात होतो, पण या मुंबईतली गणपती जी मंडळ आहेत तिथे आम्ही पहिल्यांदा खरं तर आलेले आहोत. घ्या एक चिठ्ठी. स्वप्नाली धुरी. नाव सांगा. सौ स्वप्नाली प्रीतम धुरी. काय करता आपण? मी हाऊसवाईफ आहे. बरं, कुठे राहता? टागोर नगर ग्रुप नंबर 3. माहेर? विक्रोळी. सासर? विक्रोळी. कुठे हायवेवर भेटला? मग कुठे? अरेंज मॅरेज. किती वर्ष झाली लग्नाला? 2 वर्ष. 2 वर्ष. कसे वागतात? खूप चांगले. कोण? घरातले सगळे. आणि ते पण कुठे कुठे नेलं फिरायला तुम्हाला? रोज प्रत्येक संडेला नेतात. हो काय बघा भाग्य आहे. रोज प्रत्येक संडेला कुठे कुठे जाता? सगळीकडेच जातो असं. बरं घ्या, तुम्ही घ्या. उखाणा घ्या. चंदनाच्या झाडाखाली नागोबाची वस्ती. प्रीतमरावांना आयुष्य मागते माझ्यापेक्षा जास्ती. अरे वा. एक चिठ्ठी काढा. नाव सांग. सुशीला रायकर. सुशीला रायकर. तुम्ही का? या इथे उभ्या, मध्ये उभ्या. या माईक त्यांच्या. नाव सांगा. नमस्कार सर्वांना. मी सुशीला रायकर. मी विक्रोळी कन्नमवार 2 मध्ये राहते. आता तुम्ही विचारा. मला वाटलं स्वतःवर निबंध लिहिताय. एक चिठ्ठी काढा. मीना चव्हाण. मीना चव्हाण. नाव सांगा. मीना दत्तात्रय चव्हाण. घरी कोण कोण तुमच्या? माझे मिस्टर, मुलगा, सून, नातू. या 5 जणींमधून कुठल्याही माऊली, कुठल्या वहिनी अंतिम टप्प्यावर पोहोचणार बघूया. या खेळामध्ये विशिष्ट अंतरावरती एक चेंडू ठेवायचा, हॉकी स्टिकच्या सहाय्याने मारायचा आणि बॉलिंग बॉटल आहे ती पडली पाहिजे. 11 बॉलिंग बॉटल आहेत आणि संधी 10 आहेत. लक्षात ठेवा, एकदा बॉलिंग बॉटल पडली की ती पुन्हा उभी राहणार नाही. सलग 10 संधी मिळणार. आणि या 10 संधीमध्ये जी माऊली सगळ्यात जास्त गुण गोळा करणार त्या वहिनी पुढच्या खेळात दाखल होणार. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. एक, 2, 3, 4. पहिली तुमची गुणसंख्या आहे 4. अभिनंदन द्या. 1, टिम टिम टिंबाली धमाक ढम ढोल वाज घरी माझ्या आलं राजाच राज गणराज. 2, 3. बरोबरी करण्याची संधी. 4. आता आघाडी घेऊ शकता म्हणजे. 5. तुमची गुणसंख्या 5. लग्नाला 2 वर्ष झाली म्हणून हा स्पीड आहे का?
1. दोन. हा सुटले एकदाच्या. 1. एक. 3. आतापर्यंत गुणसंख्या 3. पाच. 5. 2 जणींची बरोबरी झालेली आहे. अभिनंदन. दोघींची 5 ही गुणसंख्या, त्यामुळे आता 3 संधी देण्यात येणार आणि मग या 3 संधीमध्ये दोघींपैकी ज्या माऊली आघाडी घेणार त्या पुढच्या खेळात जाणार. 1. 3 संधी आहेत. गणपती बाप्पा. 2. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि माऊली, तुम्ही पैठणीच्या खेळात दाखल झालेले आहात. आता कोण जिंकणार पैठणी बघूया विश्रांतीनंतर. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. आणि आता माऊली, कसं वाटतंय हो तुम्हाला सांगा. आता फायनल पर्यंत पोहोचले म्हणून खूप आनंद झालाय. हो ना. हो, फार आनंद झालाय. पण काय वाटतं कोण जिंकेल पैठणी? आता ते सांगू शकत नाहीये. हो का? पण तरी तुम्हाला जिंकावं असं नाही वाटत? जिंकावं असं वाटतंय. हो. या वयामध्ये जिंकलं तर खूपच मला समाधान वाटेल. या वयामध्ये ही माऊली त्यांना हरवायला सज्ज झालेली आहे. त्या जोरदार टाळ्या तुमच्यासाठी. आणि आता या माऊलीला विचारूया, तुम्हाला कसं वाटतंय? खूप छान वाटतंय. थोडी भीती पण आहे. भीती वाटते? थोडी. कसली हो? फायनल आले ते. मग नको जाताय परत. चला टाळ्या वाजवून शुभेच्छा देऊया आपण सगळेजण आणि बघूया कोण जिंकणार पैठणी. असं मखर पूर्ण करायचंय. सगळ्यात आधी या दोघींपैकी कोण मखर पूर्ण करणार? ज्या कोणी खेळ पूर्ण करणार किंवा मखर आधी पूर्ण करणार त्या ठरणार आजच्या भागातल्या होम मिनिस्टर, ज्यांना मिळणार आहे जमतंय आजी. पूर्ण करायचंय व्यवस्थित. होऊ द्या काही करू नका कोणी. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. शांतपणे खेळ खेळा. जमतंय माऊली. बरोबर चाललंय. हे बघा इकडनं निघालंय ते नीट करा. सरळ. गणपती बाप्पा. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. माऊली पुढे या. उपविजेत्या ठरल्या माने आई, त्यांना झी मराठीकडून हे चांदीचं नाण. अभिनंदन. वाघमारे वहिनींना केपर यांच्याकडून ही भेटवस्तू. अभिनंदन. आजच्या भागात होम मिनिस्टर ठरल्या वाघमारे वहिनी, त्यांना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. जागृत श्री गणेश मंदिर देवस्थानाला झी मराठीकडून ही गणपती बाप्पाची मूर्ती.
अभिनंदन. आजचा भाग इथेच संपतो आहे. आता निघूया पुढच्या गणपती बाप्पाच्या दर्शनाला. होम मिनिस्टरच्या गणपती विशेष भागांमध्ये पाहायला विसरू नका प्रत्येक भाग, कारण मुंबई आणि मुंबई शहराच्या आसपासच्या गणपती बाप्पांचं दर्शन, त्या गणपती मंदिराचं दर्शन या होम मिनिस्टरमधून आपल्याला घरबसल्या होणार आहे. आजचा भाग इथेच संपवून पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्या पुढच्या भागात. गणपती बाप्पा मंगलमूर्ती.